प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रिय म्हणून सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून जास्तीत जास्त आम्हाला मोठा व्हिडिओ करत येईल. जास्तीत जास्त देवाची सेवा आहे, जास्तीत जास्त वचन तुमच्यासाठी प्रियजनांना दिलं जाईल. तर प्रियजनांनो, प्लीज हा चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी देवाचं सुंदरसं म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय. मार्क मत्ते शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्यातलं 16 वचन. आणि वचनाची हेडिंग आहे, येशू गलिलामध्ये प्रेक्षकांना दर्शन देतो. येशूने ज्या वेळेस प्रभू येशूने स्वर्गारोहण झालं त्यावेळेस त्यांची शेवटची स्वर्गारोहण झाल्यानंतर त्यांनी प्रियजनांना लास्टची आज्ञा दिली. आणि परमेश्वराची प्रत्येक आज्ञा पाळणे हे आपलं कर्तव्य. कोणाच्या मनात आपल्या मनात कोणाविरुद्ध जर पाप असेल, वचन सांगतं त्याला क्षमा करा तर केली पाहिजे. देवाचं वचन सांगतं, तुला जरी त्यांनी कटू बोललं, तुला दिसतंय वागतंय, पण तू क्षमा कर आणि देव त्याचा झाड दाटता घेत त्या व्यक्तीला परत तसं स्थान नको देऊ जसं पहिलं देत होतं. परमेश्वर बघा, जर तुम्हाला कोणी तुमच्या विरुद्ध कुरकुर करतंय तर प्रभू मी त्याला क्षमा करतो. तू बघणारा परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. बस तुम्ही एवढं म्हणा, परमेश्वराच्या हाती सोडून द्या. कारण की तुमचा आमचा देव जिवंत आहे. तो 24 घंटे त्याची नजर तुमच्यावर माझ्यावर आहे आणि तो सर्वांगी बघतोय. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वचन असतो. इकडे 11 शिष्यांना सांगून येशू सांगून ठेवले होते त्या डोंगरावर येशू त्यावर गेला. इकडे 11 शिष्यांना गलीला जो डोंगर येशूने सांगितला होता तिथे गेला व आणि त्याने त्यांना तिथून पाहून नमन केले व कित्येकांना संशय वाटले. तेव्हा जवळ येऊन त्याला बोलून म्हणाले, स्वर्ग आणि पृथ्वी याचा सर्व अधिकार मला दिले. तेव्हा त्याला सर्व राष्ट्राच्या लोकांना जाऊन तुम्ही शिष्य करा आणि त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्व अधिकार प्रभू येशू बोलला की मी मला दिला आहे. तुम्ही सर्व राष्ट्राच्या लोकांना जाऊन काय करा, शिष्य बनवा आणि त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने प्रियजनांनी काय करा, बाप्तिस्मा द्या. म्हणजे बाप्तिस्मा घेणं हे देवाच्या वचनाप्रमाणे कार्य. आणि बाप्तिस्मा घेणं म्हणजे जात आणि धर्म नाही करत. फक्त तुम्हाला पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने पाण्यातून वर काढला जातो. आणि ज्यावेळेस तुम्ही बाप्तिस्मा घेता म्हणजे तुमच्या जुनं जीवन नष्ट होतं आणि येशूमध्ये तुम्ही नवीन जीवन होतं. आणि बघा, जे काही मी आज्ञा पाळायला शिकवलं त्यांना शिकवायला पहा आणि युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. ज्या प्रभू येशूच्या ज्या आज्ञा आहेत प्रियजनांनो, त्या आज्ञा पाळायला शिका आणि युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या असे परमेश्वर म्हणतो. आणि म्हणून ध्यानात ठेवा, प्रभू येशू सर्व दिवस तुमच्याबरोबर, तुमच्या चांगल्या परिस्थितीत, वाईट परिस्थितीत. प्रार्थना कधी सोडू नका, वाचन कधी सोडू नका. परिस्थिती किती हालाकार असो, परिस्थिती बदलणारा देव तुमच्यात आहे, त्याचा पवित्र आत्मा तुमच्यात आहे, तो आज देखील कार्य करणार. मी प्रार्थना करतो, पवित्र देव येशू राजा, जेवढे लोक ऑनलाईन बघत आहे प्रत्येकाला परिचय येशू, तुला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या गोळ्याचा अर्थ त्यांच्या जीवनात रसीव करतो. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, टीबी निघ, HIV निघ, ब्लड प्रेशर शुगरचे आत्मे निघ, सैतानी बंधातून मोकळे व्हा, तंत्र मंत्र शक्तीतून मोकळे व्हा. प्रत्येक सैतानी कार्यांच्या जीवनातून निघ येशूच्या नावात. तो हिला ठेवलं परवडचं गाडीचा आशीर्वाद रिसीव करतो. येशूचा पवित्र आत्मा प्रार्थनेचं